तर माऊला आता कोण कोण भेटणार आहे? कोण भेटणार आहे गोंडूला? गोंडूला कोण भेटणार आहे? तर हे जे गालावर आहे ना, ही माझी लिपस्टिक आहे. हाय गाईज, तर आता आपण आलेलो आहोत नाशिकमध्ये आणि आम्ही एका स्टेकेशनसाठी वॅकेशनसाठी जमणार आहोत सगळेच जण. तर माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि या ब्लॉगचा आनंद तुम्हीही खूप मनापासून घ्या, खूप खूप एन्जॉय करा. तर आज आम्ही आलेलो आहोत नाशिकमधील मखमलाबाद इथे एक छान स्टेकेशन आहे किफिनी. तर इथला अनुभव, इथलं वातावरण जे काही आहे ते मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते. तर तुम्ही बघू शकता एक रिमझिम पाऊस चालू झाला आहे आणि अतिशय छान छोटूसा रस्ता आहे. आणि जसं जसं कॉन्क्रिटीकरण कमी होतंय तसं तसं निसर्गाच्या अजूनच जवळ आल्याची जाणीव होते आणि किती छान वाटतंय. आजूबाजूला छान द्राक्षाची मळे आहेत छोटे छोटे आणि आपण इतक्यात जवळ आलेलो आहोत निसर्गाच्या. त्यात पावसाळा लागलेला आहे, कधीही पाऊस पडतो आणि सध्या तर रिमझिम पाऊस चालू आहे आणि सगळं छान धुतलं गेलं आहे, धूळ कुठेही दिसत नाही आहे, छान ओलावा आला आहे, मातीचा वास येतोय, त्यात आजूबाजूला छान झाडी आहेत. तर किती छान वाटतं. डोक्यातले सगळे विचार, सगळी टेन्शन, सगळं काही दूर होतं जेव्हा आपण अशा सुंदर निसर्गाच्या जवळ येत असतो आणि छान आनंद वाटतो. आणि जीवन कसं जगलं पाहिजे, तर हसत खेळत गाणं म्हणत जगलं पाहिजे याची पुन्हा एकदा जाणीव होते. आणि खरं तर आपण बऱ्याचदा प्लॅन्स करतो, बऱ्याचदा डोक्यात खूप विचार असतात, हे असं करू ते तसं करू, पण जेव्हा तो प्लॅन प्रत्यक्षात येतो ना, तो काही आनंद वेगळाच असतो असं मला वाटतं. आणि आम्हीही मित्रमैत्रिणी असतील, पॅरेंट्स असतील, कझन्स असतील, आम्ही सगळेजण खूपदा प्लॅन करतो, पण बऱ्याचदा तो प्लॅन म्हणजे सत्यात येतोच असं नाही. ओलाय का तू? थांब, हे बघ. चला गंगा करायची ना. हे डायरेक्ट नको रे दादाजी. फर्स्ट स्विमिंग पूल शयू. कुठे आली भाऊ तू? कुठे आली? केवढी भीती वाटते. हा मी आधी खाऊ. हा कसं वाटलं जम्प का? हो बापरे. मम्मी पायरीवर टाळ्या अजून ट्यूब बी लावून. पाणी सगळीकडे कुठे आली आपण? बोलो इकडे म्हणून इकडे तिकडे पाहतो पाण्यात खेळायचं मम्मा. एक दिवस असा आला की माहेरून फोन आला. त्या फोन मध्ये मनसोक्त बोलायचं आणि गप्पांमध्ये रंगायचं. मग ठरलं एक दिवस मनसोक्त जगायचं. घरकाम, स्वयंपाक, ऑफिस आणि दुःख सगळं घरीच ठेवायचं. आपण फक्त मजा, मस्ती, सुख, हसू आणि स्वतःला घेऊन जमायचं. मग वेळेअभावी कामामुळे जे कधी काही जमलं नाही ते याद करायचं आणि आपण फक्त स्वतःसाठी जगायचं. फोन, सोशल मीडिया घरी जाऊन पाहायचं. मुलांसोबत आज पुन्हा एकदा लहान व्हायचं.
आकाश हसू लागले, आकाश हसू लागले, आभाळ लाजत होते. आकाश हसू लागले, आभाळ लाजत होते. बघ किती आनंद या नजरेत आहे, बघ किती आनंद या नजरेत आहे. लाथ मारुनी आव्हानांना, लाथ मारुनी आव्हानांना गंध सुखाचा धुंद करावा. लाथ मारुनी आव्हानांना गंध सुखाचा धुंद करावा. मिठीत घ्यावी आपुली स्वप्ने, मिठीत घ्यावी आपुली स्वप्ने. आयुष्याचा उत्सव व्हावा, आयुष्याचा उत्सव व्हावा. तोच श्वास आणि तीच हवा, तोच श्वास आणि तीच हवा, तरीही भासे नित्य नवा. मुलांमुळे आला जिवंतपणा, आयुष्याचा उत्सव नवा, आयुष्याचा उत्सव नवा. जगतो आहोत कशासाठी, जगतो आहोत कशासाठी, थोडा विचार तर करून पहा. जगतो आहोत कशासाठी, थोडा विचार तर करून पहा. राहून गेलेल्या जगण्याचा जरा आनंद घेऊन पहा. बालपणीचे ते सुंदर दिवस मागून परत मिळणार नाही, बालपणीचे ते सुंदर दिवस मागून परत मिळणार नाही. लहान मुलांना थोडा वेळ देऊन तर पहा, त्यांच्यातले एक होऊन तर पहा. लहानांबरोबर आयुष्य कधीतरी पुन्हा लहान होऊन जगून तर पहा, पुन्हा लहान होऊन जगून तर पहा. आयुष्य कधीतरी स्वतःसाठी निवांत होऊन जगून पहा, आयुष्य कधीतरी स्वतःसाठी निवांत होऊन जगून पहा. दुःख थोडे विसरून पहा, जगता जगता थोडे हसून पहा. दुःख थोडे विसरून पहा, जगता जगता थोडे हसून पहा. प्यायला करतात का पिझ्याला पाणी आहे का इंट्रोड्यूसिंग मम्मा. भरपूर वेळ पाण्यात खेळल्यानंतर आम्ही या क्रिकेट ग्राउंडमध्ये आलो आहे. तर किती छान जागा आहे, नेटने पूर्ण कव्हर केलं आहे, त्यामुळे बॉल इकडे तिकडे जाणार नाही. आणि श्रेयू ऑलरेडी इथे खेळत होता. तर आम्ही भरपूर वर्षानंतर असं ग्राउंडमध्ये खेळणार आहोत आज. नंतर आम्हाला एक झाडच हा बॉल.
एक्साइटेड. स्विमिंग पूलमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं आणि बरेच फोटोग्राफ्स काढलेत. आणि आम्ही तिथे पोहोचण्या अगोदर माझी संपूर्ण फॅमिली तिथे पोहोचली होती आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं. त्याआधीही त्यांनी बरेच फोटोग्राफ्स काढलेत. तर आजचे काही फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आयुष्याचा आनंद म्हणजे मला शब्दात वर्णन करता येत नाही, इतका सुंदर माहोल होता हा. आणि आम्ही बऱ्याच वर्षांनी सगळेच जण क्रिकेट खेळलोय. तर तुम्ही बघू शकताय आम्ही जे काही फोटोज काढले ते सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करते. चांदणं तेच असलं तरी रात्र अगदी नवीन आहे. आणि ही अशी रात्र माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ. तर आमच्या मनी माऊने सुद्धा खूप छान छान फोटोज काढून घेतलेत. आणि आम्ही सगळ्यांनी आजचा दिवस खूप खूप एन्जॉय केला. आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या अजून इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.